मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे। निवडणुकांचा हंगाम आहे आणि या निवडणुकांच्या हंगामामध्ये नुसती बरसात होते आहे कशाची, आश्वासनाची। आणि या संदर्भामध्ये मग काय होतात तर कोणी म्हणतं वचननामा, कोणी म्हणतं जाहीरनामा। तर अशा पद्धतीने मग प्रत्येकाने आपापल्या आश्वासनाची खैरात सगळी आजच्या घडीला वाटणं सुरू आहे। आपण वाचतच असाल, आपण प्रत्येकाच्या भाषणामध्ये ऐकत असाल की आम्ही आलो तर येऊ करू, आम्ही आलो तर तेऊ करू। आणि ज्या पक्षांना 10-20 वर्ष झालेली आहेत ती पक्ष अजूनही म्हणतात की आम्ही असं आलो तर आम्ही हे करू। अरे बाबा, मग मागे का नाही केलं? मी पहिले आता तुम्हाला असं करतो, भाजपचा म्हणजे महायुतीचा जाहीरनामा वाचून दाखवतो। ते काय म्हणतात, लाडक्या बहिणींना आम्ही आतापर्यंत दरमहा 1500 रुपये देत होतो, आता मात्र ते आम्ही वाढवू आणि 2100 करू, म्हणजे वर्षाला किती तर 25,200 रुपये। अजून ते काय म्हणतात, शेतकऱ्यांना आम्ही आता कर्जमाफी देऊ, म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्यांना कर्ज बाजारी ठेवला आहे हे तुम्ही मान्य करता। दुसरी गोष्ट, शेतकरी सन्मान निधी जो राज्याचा 6,000 रुपये आणि केंद्राचा 6,000 रुपये असा जो होता तो 12,000 रुपये होत होता कम्प्लिटली। तर त्या 12,000 रुपयावरून त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही 15,000 रुपये देऊ। त्याचबरोबर आधारभूत किमती म्हणजे MSP जी आहे ती आम्ही त्याच्यापेक्षा 20% जास्त किंमत देऊ MSP पेक्षा। अरे बाबा, मग मला तुम्ही साधं सरळ सांगा, मग पंजाबचे शेतकरी 2 वर्ष तिथं बसले होते जवळपास आणि अजूनही काही बसलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं होतं? तर तुम्ही त्यावेळेला त्यांना अशी आश्वासना द्यायला पाहिजे होती ना। बरं ठीक आहे, तर प्रत्येकाचं गरिबाचं स्वप्न पूर्ण होईल, भाजप अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल। म्हणजे याचा अर्थ काय झालाय, भाजप अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल म्हणजे भिकत देईल। म्हणजे याचा अर्थ ही तुमची औकात नाही आहे अन्न खायची आणि त्याचबरोबर हक्काचं घर तयार करायचं। म्हणजे साधे पक्षी जे असतात ते स्वतःचं घरटं तयार करतात आणि त्याच्यानंतर त्या घरामध्ये ते राहायला जातात। वृद्धांना मिळणारी पेन्शन ते म्हणतात की आता आम्ही 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाणार आहे। म्हणजे याचाच अर्थ काय आहे, त्या वृद्धांना वागवायची, आपल्या आईबापांना वागवायची लोकांची औकात नाही आहे, म्हणून त्यांना आम्ही आतापर्यंत 1500 रुपये म्हणजे रोजचे 50 रुपये देत होतो। औषधं 100-200 रुपयाचे लागतात रोजची, तुम्ही त्यांना 50 रुपये देत होतो, तर ते आता 1500 रुपयावरून वाढून म्हणजे 50 रुपयावरून वाढून आम्ही आता ते किती करणार, ते 2100 रुपये म्हणजे 50 रुपयावरून ते आता 70 रुपये करू, म्हणजे 20 रुपयाची दैनंदिन वाढ करू। महागाईपासून ते म्हणतात की आता तुम्हाला आम्ही दिलासा देऊ, म्हणजे महागाई वाढलेली आहे हे ते मान्य करतात। राज्यात जीवनावश्यक वस्तूच्या किमती राहणार स्थिर, म्हणजे जीवनावश्यक वस्तू कुठल्या आहेत तर खाण्यापिण्याच्या वस्तू, त्या कोण उत्पादन करतं तर ते शेतकरी उत्पादन करतात। मग तुम्ही असं कसं म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना अधिक किंमत देऊ? म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना म्हणायचं की तुमच्या शेतमालाला भाव कमी मिळतो आहे तो आम्ही वाढवून देऊ, आणि शहरात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात, अरे बाबा हे महागाई जी आहे ना ते मी वाढवू देणार। म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की इकडे किमती देऊ आणि इकडे तुम्ही काय म्हणता आहात की तुम्हाला आम्ही स्वस्तात किमती। मग तुम्ही हे तरी म्हणा की रेशनच्या दुकानावर देऊ म्हणून, ज्यांना गरज आहे त्यांना। या आपसामध्ये ह्यांच्या एवढ्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत या सगळ्यांवर जर आपण चिरफाड करायला गेलो, पुढचा सांगतो, 10 लाख विद्यार्थ्यांना ते म्हणतात की आम्ही 10,000 रुपये विद्यावेतन देऊ आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार। मग रोजगार निर्मिती जर तुम्ही करत आहात तर मग 10,000 रुपये देण्याची गरज काय आहे? नोकरी द्या की, लोक नोकरी करायला तयार आहेत। महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला ते म्हणतात की आम्ही आता त्याला नवीन दिशा देऊ, 45,000 गावामध्ये आम्ही पांदन रस्त्याची बांधणी करू असं आता ते म्हणतात। पांदन रस्ते म्हणजे काय काय करायला लागतं त्याला? साधा मुरुम टाकला म्हणजे पांदन रस्ते तयार होतात। म्हणजे ते सुद्धा आम्ही आतापर्यंत गेल्या 10 वर्षात केलं नाही हे ते मान्य करतात। अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देऊ। कारण का? कारण मागच्या वर्षी नागपुरामध्ये कितीतरी अंगणवाडीच्या सेविका बसल्या होत्या, जवळपास 2-3 वर्ष झाले त्यांचा लढा सुरू आहे। तुम्हाला आता जाग आली आहे की त्यांना 15,000 रुपये तुम्ही वेतन आणि विमा संरक्षण देऊ। 15,000 रुपये महिन्याला म्हणजे रोजचे 500 रुपये ते देणार। सरकारी नोकरांना पगार किती आहे तुम्हाला माहिती आहे का? तो किमान 1500 रुपये रोज आहे, म्हणजे 45,000 रुपये महिन्याच्या खाली कुणी आहे? म्हणजे साध्या चपराशाला सुद्धा 15,000 रुपये महिन्याला पगार आहे, 45,000 रुपये समजून घ्या। तर हे म्हणतात की आम्ही यांना 1500 रुपये देऊ म्हणजे 15,000 रुपये देऊ म्हणजे 500 रुपये देणार रोजचं। विम्याचं संरक्षण देऊ, वीज बिलात 30% कपात होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सौर आणि अक्षय ऊर्जेवर ते भर देणार आहे। म्हणजे मग नेमकं काय करणार आहे तुम्ही? 30% कपात होणार म्हणजे तुम्ही त्यांच्या बिलामध्ये 30% सूट देणार आहात की काय आहे? सौर आणि अक्षय ऊर्जेवर जर तुम्ही भर देणार असाल तर तिथं प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा लागतेच आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही कपात काय करणार आहात?
2028 पर्यंत महाराष्ट्र बनणार $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था. देशामध्ये 28 राज्य आहेत मित्रांनो, एक लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक राज्य जर 1 ट्रिलियनचं झालं तर काय होईल, 28 ट्रिलियन. आणि हे इकडे काय म्हणतात की 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू. अरे कशाला काय ताळमेळ तुमच्या. ठीक आहे, त्यातली काही राज्य कमी राहतील, अर्धा ट्रिलियन करतील, पाव ट्रिलियन करतील, पण एकंदरीत 28 राज्य मिळून 10 ट्रिलियनची अर्थव्यवस्था तशीच होणार आहे. मग तुम्ही कशाला सांगा ना, 10 ट्रिलियन होणार आहे म्हणून. नुसत्या थापा मारायच्या. सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत व्हिजन महाराष्ट्र म्हणजे 2029 हे सादर करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहेत, 100 दिवसाच्या आत व्हिजन महाराष्ट्र करणार आहेत. मग आतापर्यंत तुम्ही का नाही केलं. तुमचं तर 2.5 वर्ष, त्याच्या अगोदर 5 वर्ष तुमचं राज्य होतं. त्याच्यानंतर पुढे म्हणतात की मेक इन महाराष्ट्र बनवेल, राज्याचा फिटनेस आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरं बनणार, एरोस्पेस हब. अहो साहेब, AI चा आणि तुमचा संबंध काय. ही टेक्नॉलॉजी आहे, ही येणारच आहे. कोणी कुठे बसून खेड्यामध्ये जिथं त्याला कनेक्शन मिळालं तिथं तो AI त्याला साधं सरळ वापरू शकणार आहे. आणि शहरं तुम्ही म्हणता की एरोस्पेस हब बनणार म्हणजे काय आहे, काय विमानतळ तयार करणार आहे कुठे. पुढे ते काय म्हणतात, खतावरील GST कर परत मिळणार. अरे बाबांनो, पग लावला कशाला. मग आजच त्याला सांगा ना की परत कशाला मिळाला. आज आम्ही भरायचा, नंतर त्याचा अर्ज करायचा आणि मग तो तुम्ही आम्हाला परत करणार. म्हणजे पुन्हा कागदोपत्री आणि पुन्हा त्याच्यामध्ये द्वारे भ्रष्टाचार. अहो, कुठल्याच कृषी मालावर पहिले GST नव्हता. GST कधी आला, 2017ला GST सुरू झाला. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर कुठल्याच कृषी मालावर कुठलाच टॅक्स नव्हता. तो तुम्ही आता लावायला सुरुवात केली. आणि GST जो म्हणताय किंवा GST जो तुम्ही म्हणताय, तुमचं टार्गेट किती होतं. तुमचं टार्गेट होतं 80,000 कोटी रुपये प्रति माहा. 80,000 कोटी रुपये प्रति माहा. जमा किती होतोय, मिळतोय किती, 2 लाख कोटी रुपये प्रति महिना. म्हणजे तुमच्या टार्गेटपेक्षा 1,20,000 कोटी रुपये तुम्हाला अजून ऑलरेडी जास्त मिळत आहेत. मग तुम्ही ते कमी का नाही केलं आतापर्यंत. अहो, सगळा नुसतं लूट आणि लूट माजवलेली आहे. पुढे काय म्हणतायत म्हणून घ्या, सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 6,000 भाव आम्ही देणार. मग तुम्ही गेल्या मागील 2 वर्षामध्ये ते कमी दिलंय 3,000-4,000 रुपये भाव, त्याचं काय. आणि सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 6,000 भाव देणार हे कोणी म्हटलं होतं. 2013ला तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत की 6,000 भाव मिळाला पाहिजे. तुम्ही 2013ला जो द्यायचा होता तो 2024ला आता देतो म्हणता. काही तुम्हाला काही वाटू द्या जनाची नाहीतरी मनाची, एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार. 500 बचत गटांचं एक क्लस्टर आणि अशा क्लस्टरसाठी 100 कोटीचा फिरता निधी देणार. नुसतं फक्त मुंगिरी लाल की हसीन सपने. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य. म्हणजे तुम्ही पुन्हा तेच की तुम्ही भिकारचोट आहात, तुम्हाला आम्ही भिकारचोटच ठेवू आणि वरून तुम्हाला अन्नधान्य मोफत देऊ. पुढे काय म्हणतात, महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब योजनेतील सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होईल. शाळा बंद करताय साहेब तुम्ही. 14,000-16,000 शाळा ऑलरेडी बंद झाल्या आणि 62,000 शाळा बंद करायचं तुम्ही घेतलेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणताय की आम्ही शाळांमध्ये, म्हणून कुठल्या शासकीय शाळा अहो शिल्लकच नाही. शासकीय शाळांमध्ये पाणी गळतंय, बिल्डिंगला कित्येक वर्ष झाले दुरुस्त्या नाहीत, पैसे तुम्ही त्यांना देत नाही. आणि सगळं तुमचं धोरणं अशी आहेत की ज्या खाजगी शाळा आहेत ज्याच्यामध्ये महिन्याला लाखो रुपये फी आहे, अशा शाळांमध्ये पोरांना पाठवायला तुम्ही मजबूर करताय लोकांना. पुढे काय म्हणतात, महाराष्ट्रात होणाऱ्या कौशल्य जनगणना उद्योगाच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार. म्हणजे काय करणार, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार 10 लाख उद्योजक. वा. आणि तुम्ही तर म्हटलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा तयार करू. ते कुठे आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी तुम्ही समुद्रात भूमिपूजन केलं. अहो, समुद्रामध्ये जलपूजन करायला पाहिजे. तुम्ही भूमिपूजन करताय तिथे एक वीट सुद्धा लावलेली नाही तिथं गेल्या 10 वर्षामध्ये. आणि आता तुम्ही म्हणता की आकाश स्थापन करून आम्ही 10 लाख. जे काय करायचं ना ते छत्रपती सन्मान, छत्रपतीचं नाव घेऊन करायचं आणि तिथे छत्रपतींचा अपमान होईल अशा पद्धतीने कामं करायची. नमस्कार. तर SC, ST, OBC आणि VNIT समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणार. म्हणजे पुन्हा तुम्ही आम्हाला तुमच्यावर अवलंबून ठेवा, सक्षम करू नका, पायावर उभं करू नका. OBC, SC, BC
EWS आणि VKNT विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार. प्रतिपूर्ती करणार म्हणजे तुम्ही आता पहिले भरा, नंतर आम्ही तुम्हाला परत आणून देऊ. घेताय कशाला? युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी. हो, त्याच्यापेक्षा साहेब लोक आजारी पडणार नाहीत, युवक आजारी पडणार नाहीत, ही कामं करा ना. तुम्ही सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने सर्व भेसळयुक्त लोकांना खाऊ घालताय त्याच्यामुळे लोकांचं तब्येत खराब होते. तुम्ही त्याच्यासाठी मग तुमचं कुठले योजना महात्मा फुले वगैरे सगळ्या आणल्या, त्याच्यापेक्षा लोक आजारी पडणार नाही हे करा. तुम्ही महात्मा फुले योजनेमधून हॉस्पिटल्स उघडताय, त्या कंपन्यांची बिलं देताय, म्हणजे काय करताय तुम्ही? फार्मा कंपन्यांना चालवताय. एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्याचं संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचं जतन. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, आधार सक्षम सेवा, तसेच शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र OPD. म्हणजे आता बंद नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्या ज्या आहेत OPD त्याची हालत काय आहे, तिची क्वालिटी काय आहे हे तुम्ही कधी बघितलंय का चेक करून? हे सगळं सुधारायचं असलं साहेब काही करायची गरज नाही आहे. एकच कायदा करा फक्त. आम्ही तुम्हाला सांगतो काय की जेवढे शासकीय लोक असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे फक्त शासकीय रुग्णालयामध्येच उपचार घेतील, हे आपोआप सगळं सुधारून जाईल. सक्तीच्या धर्मांतर विरोधात कायदा करणार, फसव्या धर्मांतराला आळा बसणार. पुन्हा धर्म, पुन्हा हिंदू मुसलमान, तुम्ही हेच कामं करत बसा, दुसरं काही करू नका. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव वन्यजीव संघर्ष टाळणार, तसेच वन्यजीव प्राण्यांपासून होणारी जीवितहानी तुम्ही रोखणार. अहो, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन बघा साहेब, त्याची पिकं ते लोक कसे खातायत, काय होतंय, तो शेतकरी तिथं मरतोय. आलं लक्षात? तुम्ही जीवितहानी रोखणार, त्याचा कायदा आहे आम्हाला माहिती आहे, पण मिळतायत का कोणाला पैसे आम्हाला माहिती आहे ना. आम्ही बघतो ना काय परिस्थिती आहे. मुळामध्ये तुमची जंगली जनावरं आमच्या शेतात येतात का? पहिले हे शोधा ना. तिथं तुम्ही पाणी ठेवलं नाही, त्यांच्यासाठी काही परिस्थिती ठेवली नाही, जंगली जनावरं तिथून येतात, ते आमच्या शेतामध्ये येतात, आणि मग त्याच्यानंतर काय होतं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की ही अशी पद्धतीची भाजपची याची आपण चिरफाड केली. आता आपण बघूया की आता ह्यांनी दिलं तर आम्ही तुम्हाला हे देऊ. त्यांनी तुम्हाला काय म्हटलं की आम्ही तुम्हाला स्वर्गाचा मार्ग दाखवू. हे काय म्हणतात, आम्ही तुम्हाला स्वर्गातच नेऊन बसवणार. आता महाविकास आघाडीचं त्यांनी जे ते आम्ही तसं देणार ना, तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त देऊ. नुसती स्पर्धा लागली आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या. आता महाविकास आघाडी काय म्हणते ते बघूया. आता महाविकास आघाडी म्हणते की शेतकऱ्यांना आम्ही 3 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ. मित्रांनो, 72,000 कोटीची कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मी जे त्यांच्यासमोर मांडलं त्याच्यामधून सर्व हे झालं. पंतप्रधान आले, मी त्यांना सांगितलं की शेतकरी मुळात कर्ज घेतो का? हा कर्ज घेणारा शेतकरी कोण आहे? तो कर्ज घेणारा शेतकरी तोच आहे की जो कधी बँकांमध्ये डिपॉझिट ठेवत होता. आणि मग डिपॉझिट ठेवणारा शेतकरी मग आता कर्ज का काढायला लागला? हे मी सगळं त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की कर्ज होतंय ते तुम्ही सांगितलेल्या मार्गाने तो चालतोय म्हणून कर्ज होतोय. त्याच्यामुळे त्याच्यावरची जी कर्ज आहे हे तुमच्या चुकीच्या परिणामाक आहे, तुम्ही पहिले माफ करा. त्यांनी माफ केलं आणि बिना अर्ज बिना सहीचं कर्ज माफ करून टाकलं, समजून घ्या. मात्र त्यांनी मार्ग सुटतोय का? मार्ग सुटत नाही साहेब. मी राजीव गांधी साहेबांना, खरगे साहेबांना सांगू इच्छितो, अहो कर्ज काढायचं काम पडणार नाही, हे काम करा ना. ते कसं काढायचं काम पडणार नाही ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे सावकाशपणे. तुम्ही जर एक त्याच्या संदर्भात मीटिंग लावली तर. आणि वरून काय म्हणता येत आता हे की नियमित कर्जफेड करणाऱ्यात 50,000ची सूट. कसं करणार नियमित कर्जफेड? अहो, आमच्या शेतमालाला जर भाव मिळाला तरच आम्ही घेतलेलं कर्ज देऊ, किंवा आम्ही जर त्याला जर तुम्ही भाव दिला, आम्हाला कर्ज काढायची गरजच नाही ना. घातल्या पाण्याने नद्या वाहत नसतात हे मी या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो. तुम्ही आमच्या शेतमालाला भाव द्या, किंबहुना आमच्या शेतमालाला भाव मिळत असताना तुम्ही जे अधेमध्ये अडबडता ते अडबडणं बंद करा. काड्या घालणं बंद करा, पायात तंगड्या घालून आम्हाला पाडणं बंद करा. म्हणजे आमच्याला शेतमालाला भाव मिळायला लागला की तुम्ही लगेच काय करणार, त्याला निर्यात बंदी, आयात खुली, निर्यातीवर कर, एक्सपोर्ट टॅक्स सगळं तुम्ही लावणार. मग शेवटी होणार काय? आमचा मालाचे भाव कधी वाढणार नाहीत. कारण तुम्ही शहरातल्या लोकांना सांगितलंय की आम्ही महागाई वाढवून देणार नाही. आणि महागाईची व्याख्या काय? खाण्यापिण्याच्या वस्तू. आम्हाला तुम्ही शहरातल्या लोकांना सांगता की आम्ही तुमचं खाण्यापिण्याच्या वस्तूचं किंमत वाढवू देणार नाही, आणि खेड्यामधल्या लोकांना सांगता की आम्ही तुम्हाला भाव मिळवून देऊ. म्हणजे सगळं परस्पर विरोधाभास. एक समजून घ्या, त्यांची सगळी जी काही कुलंगडी आहेत ना,
हे कुठलाही पक्ष असो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की एक नागनाथ आहे, एक सापनाथ आहे, एक मोठा चोर आहे, एक दरोडेखोर आहे. ठरवायचं आपल्याला एकच आहे की दरोडेखोर ठेवायचा की चोराला घरातून हाकलायचं. विषय असा आहे की मुळामध्ये मूळ मुद्द्यांना जो कोणी हात घालेल अशा पक्षाची आपल्याला मागणी करायची आहे, अशा पद्धतीच्या धोरणाची आम्हाला मागणी करायची आहे, हे पहिले समजून घ्या. पुढे काय म्हणतात की आमचं जर सरकार आलं, महाविकास आघाडी काय म्हणते, आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही हटवणार. कशासाठी हटवणार? हटवल्याने काय होणार आहे? अहो, आरक्षण पाहिजे कशाला मुळामध्ये? आरक्षण मुळामध्ये पाहिजे सरकारी नोकऱ्यांकरिता. अरे तुम्ही सरकारी उपक्रम अदानी साहेबांना विकून टाकले, आता सरकारी उपक्रम राहिला नाही, शाळा विकून टाकल्या, शाळा बंद करून टाकल्या, सरकारी नोकऱ्याच शिल्लक नाही, आरक्षण देऊन करणार काय? कोणीतरी हे समजून सांगा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण हे जर समजून सांगितलं तर मग तुम्हाला आश्वासन द्यायला काही मुद्दा उरणार नाही. म्हणून मग ह्या सगळ्या निवडणुका आल्या की हे सगळ्या गोष्टी तयार होणार. आमचे जरांगे साहेब म्हणणार की आम्हाला आता आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगे साहेबांनाही सांगू इच्छितो की जरांगे साहेब, पहिली गोष्ट म्हणजे हे तयार करा की आम्हाला आरक्षण का मागावं लागतं, कोण मागतायत? हे जे शेतीवर अवलंबून असणारा वर्ग होता ना, तो म्हणतो की आता आम्हाला आरक्षण द्या. जो वर्ग एका जमाने म्हणत होता की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, मग तो वर्ग आता काय म्हणतो, आम्हाला कनिष्ठ नोकरी म्हणजे थर्ड क्लास नोकरी द्या. हे म्हणतो का? कारण त्याला दिसतंय आता की शेतीमध्ये काही होत नाही. मग त्याच्यापेक्षा तुम्ही मागणी काय करा जरांगे साहेब, तुमच्याजवळ एवढी पॉवर आहे तर साधं सरळ सांगा की आमच्या शेतमालाला भाव मिळाल्याशिवाय आम्ही तुम्हाला निवडणुका घेऊ देणार नाही, किंवा मग तुमच्या निवडणुकांचा मी बघतो काय होतं ते बघा, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे भिकेच्या योजना घ्यायच्या, आरक्षणाची मागणी करायची, ज्या मिळाल्याने काही होणार नाही आहे, तर त्याच्यापेक्षा मूळ मुद्द्यांना हात घाला असं मी जरांगे साहेबांना, सरकारला सांगू इच्छितो. पुढे काय म्हणतात, जाती जनगणना करणार, म्हणजे पुन्हा त्याच्यासाठी ह्या जातीला एवढ्या नोकऱ्या, त्या जातीला त्या दोन, म्हणजे तुम्ही शेवटी कशासाठी करणार? पुन्हा विभाजन. या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा भांडणं. ओबीसी म्हणणार आमच्यात देऊ नका, ते म्हणणार ह्याच्यात देऊ नका. सगळा खेळ आहे मित्रांनो. पुढे काय म्हणतात, 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना आम्ही 100 युनिट वीज मोफत करणार. तेच त्यांनी तसं दिलं, मग आम्ही असं करणार. 2 लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला बी सुरुवात करणार हे म्हणतात. त्याच्यानंतर महिला, लहान मुली यांच्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार. तसे शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार. वा, 2.5 लाख नोकर भरती करणार. वर काय म्हणतायत ते तुम्ही बघितलं. आता पुन्हा इथे म्हणतात की 2.5 लाख नोकर भरती करणार. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, त्यांनी काय होणार आहे? समिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत काय? शेतकऱ्याच्या आत्महत्या का होत आहेत? कारण शेतीत त्याला तोटा येतो. त्याला शेतीत तोटा येऊ नये म्हणून मग काय करायला पाहिजे, तर त्याच्या शेतमालाला भाव द्या. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी काही वेळा नाही झालेला तो, परंतु तो निराश होतो, तोटा येत राहतो. तो बिचारा अशिक्षित आहे आणि त्याला कळत नाही की नेमकं काय केलं पाहिजे, कुठली पिकं घेतली पाहिजे, हे त्याला समजत नाही. म्हणून त्याची शेती तोट्याची झाली आहे. तुमच्यामुळे तोट्याची झाली आहे, कारण तुम्ही त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळू देत नाही. कारण शहरातल्या लोकांना तुम्हाला महागाई वाढू द्यायची नाही, त्यांना स्वस्तात खाऊ घालायचं आहे. तुमचा डबल गेम आम्हाला समजतो, एक लक्षात घ्या. पुढे शेतमालाला हमी भाव देणार, पीक विम्याच्या जाचक अटी काढणार. हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जाचक अटी आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. शेतमालाला हमी भाव मिळत नाही हेही तुम्हाला माहिती आहे. इतक्या वर्षामध्ये त्याच्याबद्दल भांडणं संसदेमध्ये, त्याच्या वेळेला तर गप्प बसले होते. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4,000 मानधन देणार. हे पुन्हा म्हणजे याचाच अर्थ सुशिक्षित बेरोजगार आहेत हे तुम्हाला मान्य आहे. त्यांना तुम्ही त्याच्यामुळे 4,000 रुपये म्हणजे रोज 1,200 रुपये तुम्ही त्याला देणार आहात. 2.5 लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरू करणार. वर काय म्हटलं ते पुन्हा हे तसंच. एक पुन्हा मुद्दा, बार्टी, महाज्योती, सारथी मार्फतची शिष्यवृत्ती तुम्ही वाढवणार. MSP परीक्षांचा निकाल 45 दिवसात लावणार. महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार असं तुम्ही म्हटलंय. म्हणजे महात्मा फुले आरोग्य योजना कशासाठी पाहिजे? कारण लोक आजारी पडतायत. लोक का आजारी पडतायत? कारण पुन्हा तोच विषय, तुम्ही भेसळयुक्त लोकांना खाऊ घालणार. तुम्ही एकीकडे पाम तेल देणार, सोयाबीनचं तेल देणार, जे अखाद्य आहे, मानवी अखाद्य आहे. WHO चा रिपोर्ट आहे. तुम्ही ह्याचा म्हणा ना की आम्ही हे खाद्य तेल बंद करणार, येऊ देणार नाही, आणि आमच्या भारतातल्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या तेलबियांवरचं तेल आम्ही खाऊ घालणार. पाम आणि सोयाबीन हे तेल नाही आहेत, एक समजून घ्या मित्रांनो. आणि त्याच्यामुळे लोक आजारी पडतायत.
लोक आजारी पडल्यामुळे मग ते हॉस्पिटलमध्ये जातात. मग आता हॉस्पिटलमध्ये जाताय तुम्ही, तर आम्ही तुम्हाला फुकट इलाज करू. अरे पण मग फुकट तुमच्यासाठी असेल, पण त्या हॉस्पिटलला फुकट थोडी देतोय तो तर बिलं काढणार आणि त्याच्यानंतर औषधं विकणार. म्हणजे याचा अर्थ तुमची ही योजना जी आहे ही सरकारी हॉस्पिटलच्या ऐवजी कॉर्पोरेट हॉस्पिटल चालतील ह्याच्यासाठी तुम्ही योजना तयार केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ या योजनांच्या मागे कोण आहे, तर ह्या फार्मा लॉबीज आहे. हे पहिले समजून घ्या. महायुती सरकारचा पक्षपाती अध्यादेश तुम्ही रद्द करणार असं तुम्ही म्हणताय. अध्यादेश रद्द करणार, बघूया किती करतायत. महायुती सरकारने खासगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडावर फेरविचार करू. फेरविचार म्हणजे काय? अरे बाबा तो तुम्ही भूखंड घेतला, तो इतक्या रुपयाचा होता, तो नाही आता त्याने आम्ही तुम्ही रद्द करणार नाही, तर मग तुम्ही एवढे पैसे भरा, नाही तर मग आम्हाला जरा टेबला खालून काही पैसे द्या. अशी ती सगळी योजना असते, लक्षात घ्या. शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार. वा क्या बात. सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं तुम्ही वेळापत्रक जाहीर करणार आहात. ठीक आहे, देखते. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तुम्ही बनवणार. आणि आमचं शिवाजी महाराजांचं स्मारक कुठं आहे त्याच्याबद्दल काही बोलले नाही आपण. विसरलेत होय, ते विसरले, तुम्ही विसरा. महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार. वा, याच्यातही तुम्ही पुन्हा ही महिलांची, ही पुरुषांची, ही गरीब महिलांची, ही श्रीमंत महिलांची, हे तुम्ही करणार. ठीक आहे. बिना व्याज 5 लाख रुपये कर्ज देणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कर्ज देणार आहात. ठीक आहे. कंत्राटी नोकर भरती बंद करणार. मग आतापर्यंत ज्या झाल्या त्या काय करणार आहात तुम्ही? त्याचबरोबर जे सरकारी उपक्रम बंद झाले त्याचं तुम्ही काय करणार आहात? पुढे आता महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशाचा फेरविचार करणार. पुन्हा तोच. त्याच्या माध्यमातून मग ज्या लोकांना त्या अध्यादेशामुळे फायदा झाला त्यांच्याकडे त्यांना बोलावून त्याची पुन्हा दुकानदारी करणार. ठीक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करणार. या निवडणुका 1 सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार. अच्छा, हा 2-3 वर्षापासून बंद आहेत ह्या सगळ्या. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. पुढे शिवभोजन थाली योजना केंद्राची संख्या वाढवणार. म्हणजे तोच, लोक खाऊ शकत नाहीत बिचारे, पैसे नाही, त्याच्यामुळे ती संख्या अजून वाढवू. म्हणजे भिकारी खूप वाढणार आहे हे तुम्हाला इनडायरेक्टली सुचवायचं आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीनं पावलं उचलणार. पुन्हा बघा तोच विषय. म्हणजे याचा अर्थ काय? जीवनावश्यक वस्तू दर नियंत्रण आणण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ शेतमालाचे भाव आम्ही वाढू देणार नाही आणि शेतकऱ्यांना सांगतो की तुला बेटा भाव मिळाला पाहिजे. बघा कॉन्ट्रोवर्सी बघा. पुढे काय म्हणतात? वीज ग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर योजनेचा आढावा घेणार आहेत. सरळ म्हणणार ना आम्ही लागू देणार नाही म्हणून, ते नाही करणार. युवकांच्या कल्याणासाठी युवा आयोगाची स्थापना करणार. असे खूप आयोग आले, काही झालेलं नाही आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये आपण देणार आहात. वर तुम्ही काय म्हणताय, त्याच्यानंतर इकडे काय म्हणतात? आता हे तुम्ही 1,500 रुपये देता, आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ. पुन्हा तीच कॉम्पिटिशन. महिलांना बस प्रवास मोफत करणार. म्हणजे आता काय होणार? महिला अशा पद्धतीने कामधंदे सोडून त्या बसमध्ये फिरणार आणि त्याच्यामध्ये मग काय होणार की अनेक, दिल्लीमध्ये झालंय ना, दिल्लीमध्ये या फुकट बस प्रवासामध्ये सगळ्या जेबकट महिला वगैरे बऱ्याचशा त्याच्यामध्ये फिरायच्या, त्याच्यामुळे सगळं भानगडी झाल्या, त्याच्या कितीतरी केसेस निर्माण झाल्या. काय आहे माहिती आहे का की काही करू, मोफत प्रवास करायचा, याचा अर्थ तुम्हाला हे माहिती आहे की ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार. अहो तुम्ही तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करा, मोफत बिफत द्यायची गरज नाही ना. 6 घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयात देणार. 340 रुपयाचं सिलेंडर होतं साहेब, या सरकारने ते आता 1,000-1,200 रुपयाचा करून टाकलंय. अहो घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयामध्ये तसंच मिळतंय. त्याच्यावरचं जे हे सगळं तुमचा टॅक्स बीच आणि त्याच्यानंतर ह्या कंपन्यांनी जे स्वतःचं लावलंय ना, त्यांना लाईनवर आणलं ना, ते 500 रुपये तशीच त्याची किंमत सगळ्यांनाच मिळणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या 2 दिवस ऐच्छिक रजा देणार. वा, फार मोठं, फार मेहरबानी तुमची. गरज नाही आहे महिलांना ह्या सगळ्या गोष्टींची, एक लक्षात घ्या. कारण ही सगळी नैसर्गिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. महिला स्वतःच करतात, त्यांना तुम्ही सक्षम पायावर उभं केलं त्या त्यांचं बघून घेतील. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही 1 लाख रुपये द्या. म्हणजे पुन्हा तेच, तिचा बाप भिकारचोट तुम्ही ठेवणार आहे, त्याच्यामुळे तिला 1 लाख रुपये दिल्याशिवाय तिचं पुढे जाणार नाही, हे तुम्ही मान्य करता. तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, हे दोन्ही पक्षांनी जाहीर केलेले जाहीरनामे हे सध्या कशाचं आहे माहिती आहे का की काही करा पण तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आणि आम्ही सत्तेत बसलो म्हणजे मग तुम्हाला लुटण्यासाठी आम्हाला भरपूर संधी मिळणार.
सत्तेत जायचं, लोकांचं, जगाचं, देशाचं कल्याण करायचं, ही संकल्पना आता बाद झालेली आहे. परंतु आता आम्हाला सत्तेत बसलो म्हणजे मग आम्हाला लुटायसाठी हे मिळणार, सत्ता आमच्या हातात आली म्हणजे मग आम्ही आमचे चेले चपाटे चालवणार, हा त्यातला सध्याचा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. पहिले एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे मोठी मोठी स्वप्न दाखवायची, ह्याने ते दिलं काय मग आम्ही तुम्हाला हे देऊ, हे सगळं करणार आणि अशा पद्धतीचे हे जाहीरनामे. त्यामुळे मी जसं तुम्हाला म्हटलं की पक्ष कुठलाही सत्तेत आला तरी तो मूलगामी विचार करणार नाही. मूलगामी जो विचार करेल अशा पक्षाचं धोरण असलं पाहिजे. त्याच्याऐवजी हे अशा पद्धतीच्या भिकारड्या योजना, तुम्हाला कायम पंगू करून ठेवणाऱ्या योजना, याच्यापेक्षा लोकांना सक्षमपणे ज्या देशामध्ये उभं करता येईल, विदेशामध्ये घ्या ना. लोक तिथे स्वित्झर्लंडमध्ये म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला अमुक 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 गोष्टी आम्ही तुम्हाला फ्री देणार. तिथल्या लोकांनी विरोध केला, आम्हाला तुमचं फुकट काही नको हे म्हटलं. एवढा आत्मसन्मान जागृत करा, या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे सांगतो. आणि त्याच्यानंतर या राज्यकर्त्यांना तुम्ही अगदी तोंडावर सांगा की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. म्हणजे शेतमालाला भाव द्या, हाताला काम द्या. आलं लक्षात. या देशामध्ये 140 कोटी लोक आहेत, याचाच अर्थ 280 कोटी हात आहेत. आणि या दोन्ही हातांना जे सरकार काम देईल अशा पद्धतीचं सरकार आलं पाहिजे. आणि हा देश त्या तेव्हाच कुठे सोने की चिडिया पुन्हा होईल, एवढं मी आपल्याशी बोलतो. निश्चितपणे मला खात्री आहे की मी जे तुम्हाला अँगल दिला, मी ना या पक्षाचा ना त्या पक्षाचा, मात्र त्यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचं विश्लेषण करणं, तुम्हाला त्या संदर्भामध्ये जागृत करणं हे मी माझं काम समजलं, म्हणून मी तुमच्या समोर आलोय. नमस्कार. विचार करा, आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्की तुमच्या कमेंट टाका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. मी प्रकाश पोळे.